ना आता आरक्षण ह्या विषयावर तरी बोललं पाहिजे. या सगळ्या आगे सर्वसमावेश ते नेता बनायला गेले ना, हा, तर मग अण्णा आधार बनायला वेळ लागणार नाही. याच्या मागे हा, अदृश्य हात दिसतात का अशा आरोप? अदृश्य हात कसे म्हणजे पवार साहेब आणि सगळे आहेत ना मागे. अदृश्य नाही, दृश्य आहे, दिसतंय हे. दुसरं काय नाही. ज्या अर्थी फक्त आमच्या फडणवीस साहेबांना टार्गेट करणं. मला म्हणून मी वारंवार सांगतोय, ज्या दिवशी जरंगे पाटील ह्याचं उत्तर देतील की तुम्हाला मराठा आरक्षण स्वतंत्र पाहिजे की ओबीसीतून पाहिजे, आणि हा प्रश्न पवार साहेबांना, उद्धवजी ठाकरेंना आणि नाना पटोलेंना जाहीर विचारण्याची हिंमत ठेवतील ना, तेव्हा त्यांच्या आंदोलनाला आणि मुद्द्यांवर महत्व आहे.